दिव्यांग शाळांमधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर. संस्थांनी अडवणूक केल्यास नोंदणी प्रमाणपत्र रद्द होणार. महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश. मुंबई राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा आणि कार्यशाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन विहित मुदतीत करण्यासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने 30 डिसेंबर 2025 रोजी नवीन सर्वसमावेशक कार्यपद्धती जाहीर केली आहे. अनेकदा शाळांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे किंवा विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे कर्मचारी अतिरिक्त ठरतात. मात्र त्यांच्या समायोजनात होणारा विलंब टाळण्यासाठी आता कठोर पावले उचलण्यात आली आहेत. काय आहेत नवीन नियम? तात्पुरते हस्तांतरण. शाळा बंद पडल्यास कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समायोजन होईपर्यंत त्यांना जवळच्या शाळांमध्ये तात्पुरते हस्तांतरित केले जाईल, जेणेकरून त्यांच्या सेवा खंडित होणार नाहीत. समायोजनाचे प्राधान्यक्रम. समायोजन करताना सर्वप्रथम दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेले आणि शेवटी नोंदणी रद्द झालेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा विचार केला जाईल. जिल्हानिहाय निवड. कर्मचाऱ्यांचे समायोजन शक्यतो त्याच जिल्ह्यात केले जाईल. तिथे जागा नसल्यास लगतच्या जिल्ह्यात आणि त्यानंतर राज्यस्तरावर रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाईल. कठोर कालमर्यादा. समायोजन आदेश मिळाल्यानंतर कर्मचाऱ्याला त्याच जिल्ह्यात असल्यास 3 दिवसांत आणि इतर जिल्ह्यात असल्यास 7 दिवसांत रुजू होणे बंधनकारक आहे. हजर न झाल्यास शिस्तभंगविषयक कारवाई करून सेवेतून कमी केले जाऊ शकते. संस्थांना इशारा. नवीन नियमांनुसार कोणत्याही संस्थेला आता अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध असताना नवीन पदभरती करता येणार नाही किंवा जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. ज्या शाळा किंवा कार्यशाळा अतिरिक्त कर्मचाऱ्याला रुजू करून घेण्यास नकार देतील किंवा टाळाटाळ करतील, त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई आयुक्त, दिव्यांग कल्याण यांच्यामार्फत केली जाईल. पारदर्शक प्रक्रिया. अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी आयुक्त, दिव्यांग कल्याण, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे कमी होण्यास आणि कर्मचाऱ्यांना वेळेत न्याय मिळण्यास मदत होईल असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.